सर्वांचं स्वागत आहे रोहन ॲग्रो इंडस्ट्रीज। आज आपण अगरबत्ती कशी बनवायची आणि कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरता आपण ती अगरबत्तीची माहिती आपण घेणार आहे। सर्वप्रथम अगरबत्तीमध्ये बरेच प्रॉडक्ट असतात, 2-3। एक सुगंध असतो, प्रेमिक पावडर असते, स्टिक असते आणि त्याचं मिक्सचर करून आपण ती अगरबत्ती बनवतो। ती प्रत्येकाच्या घरात देवासाठी लागणारी वस्तू आहे आणि प्रत्येक मंदिरात, प्रत्येक घरामध्ये आपण त्याचा उपयोग केला जातो। आपण सर्वप्रथम अगरबत्ती ही अशी अगरबत्ती असती, आपण ही अगरबत्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरता आपण अगरबत्ती कशी बनवू शकतो ती तुम्हाला फॉर्म्युला मी सांगत आहे। आपण प्रत्येक मंदिरामध्ये जे देवाला हार जातात, फुलं हार उदाहरणार्थ द्यायचं म्हणलं तर दगडूशेठला भरपूर लोक हार आणि फुलं वाहत असतात, त्याचं ते वेस्टच होतं आणि ते लोक ते फेकून देतात। ते फेकून न देता आपण स्वतः दगडूशेठचे जे अध्यक्ष असतील किंवा ते मंदिराचे कोणी व्यवस्थापक असतील त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट केलं आणि ती समजा आपल्याला फुलं मिळाली तर आपण ती फुलं घरी आणून त्याच्या पाकळ्या सुटसुटीत करायच्यात, त्या वाळवायच्यात आणि त्याच्यापासून ती पावडर बनवायची। ती कुठल्याही प्रकारचे केमिकल होत जात नाही आणि देवासाठी सुंदर आणि वास एक नंबर येतो। ती अगरबत्ती आपण प्रत्येकाला विकली तर ती महिन्याला तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 हजाराच्या पुढे तुम्हाला रोजगार बी मिळू शकतो आणि उत्पादन पण मिळू शकतं। तुम्ही पावडर पण विकू शकता किंवा स्वतः अगरबत्ती बनवून बी विकू शकता, स्वतःच्या ब्रँडनी तुम्ही विकू शकता। प्रत्येकाच्या घरात आपण अगरबत्ती लावतो। अगरबत्ती ही अशी एक प्रॉडक्ट आहे ती 12 महिने चालते आणि 12ही महिने प्रत्येक आपला सण असो आपण त्याला ती उपयोग केला जातो। म्हणून कोणाला याची अजून माहिती पाहिजे नसेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला प्रत्यक्ष भेटू शकता। माझं नाव विठ्ठल परदेशी, माझा मोबाईल नंबर आहे 96 89 95 31 47, राहणार चास कमान, तालुका खेड, जिल्हा पुणे। धन्यवाद।